दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या टवाळखोरीचे प्रमाण चांगलेच वाढले. त्यातच नांदगाव येथून असाच एक टवाळखोरीचा प्रकार उघडकीस आलाय. नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे एका क्षुल्लक कारणावरून इसमास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील रेल्वे तांड्यावरील दुकानावर पाणी बॉटल घेताना धक्का लागल्याने एका चाकूने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत अधिक माहिती अशी की संशयित आरोपी कुणाल राठोड, रितेश राठोड, विशाल राठोड यांनी संगनमताने 1 मे रोजी रेल्वे तांडा न्यायडोंगरी येथे फिर्यादीचे चुलते व देवेंद्र हे 40 गाव येथून त्यांचे चुलत भाऊ कृष्णा राठोड यांचे लग्न कार्यालय न्यायडोंगरी तांड्यावर आले असता येथे पाणी बॉटल घेताना धक्का लागला असता संशयितांनी संगनमत करून लाथाबुक्क्याने व चाकूच्या मदतीने मारहाण करून देवेंद्र यांना जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान क्षुल्लक कारणावरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, API बडे हे करीत आहेत. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, नांदगाव.